अहिल्यादेवी विकास मंडळ अध्यक्षपदी डॉक्टर हनुमंत किणीकर, उपाध्यक्ष संभाजीराव सूड, सचिव ॲडव्होकेट मंचकराव डोणे, कोषाध्यक्ष चंद्रकांत धायगुडे. वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून धनगर समाजात अग्रेसर असलेल्या लातूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वांगीण विकास मंडळाच्या अध्यक्षपदी अखेर प्रसिद्ध सर्जन डॉक्टर हनुमंत किणीकर यांची निवड करण्यात आली. लातूर येथील जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे रविवारी सकाळी या मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी संभाजीराव सूड, सचिवपदी ॲडव्होकेट मंचकराव डोणे तर कोषाध्यक्षपदी चंद्रकांत धायगुडे यांची निवड करण्यात आली. सुरुवातीला या निवडणुकीच्या अनुषंगाने मंडळाचे मावळते अध्यक्ष ॲडव्होकेट मा. गो. मांडुरके यांचे जय मल्हार पॅनल तर ॲडव्होकेट अण्णाराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास पॅनल करण्यात आले होते. परंतु रविवारी दुपारी ॲडव्होकेट अण्णाराव पाटील, ॲडव्होकेट मा. गो. मांडुरके, ॲडव्होकेट मंचकराव डोणे, संभाजी सूड आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे यांनी चर्चा करून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. यावेळी कार्यकारिणी सदस्य म्हणून मारुती मांडुरके, बाळकृष्ण धायगुडे, जीवन करडे, सुजितकुमार वाघे, वैशंपायन जागले, पल्लवी खंदारे, नागनाथ बोडके, सीमा धुमाळ, सूर्यकांत भोसले, डॉक्टर राजाराम शेंडगे, डॉक्टर महादेव बनसुडे, सुरेश अभंगे, राजपाल भंडे, नवनाथ कवितके, गंगाधर केराडे, निर्भय कोरे, दगडू हजारे यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन कार्यकारिणीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ॲडव्होकेट अण्णाराव पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, चंद्रकांत हजारे, अनिल गोईकर, प्राचार्य मधुकर सलगरे, उज्ज्वलकुमार माने, भारत खंदारे, राम पाटील, धनराज माने, गोविंद सुरवसे, महेंद्र भादेकर, डॉक्टर शेडके, बाबूराव आळसे, सुरेखा मदने, ॲडव्होकेट गुंडेराव बनसोडे, राम रोडे, सोपान वैद्य, शालिवाहन ढोरमारे, मनोज राजे, प्राध्यापक लहू शेवाडे, डॉक्टर चंद्रकांत रायभोगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव्होकेट श्रीरंग दाताळ यांनी काम पाहिले. त्यांना ॲडव्होकेट लक्ष्मण शिंदे, ॲडव्होकेट जीवन करडे यांनी सहकार्य केले.